किंवा सकाळी छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी तुम्ही धन्यवाद, थँक्यू अशी काही प्रॅक्टिस केली स्वतःसाठी? हो, जेवण प्रत्येक पाणी गोष्टीला मी म्हणजे असं फील केलं का आपण त्या गोष्टीचे आभार मानले पाहिजे. येस. म्हणजे आपल्याला कसं आहे, सुरुवातीला आपण प्रॅक्टिस म्हणजे कशी करतोय भगवंताने आपल्याला जो प्रत्येक दिवस देतोय त्याच्या प्रत्येक दिवसाचा आपण आभार मानला पाहिजे त्याकडे. येस, व्हेरी गुड. तर मग आपल्याला आपला दिवस कसा दिवसभर घालवायचा आहे, की जो क्षण मिळतो त्याला थँक्यू म्हणण्यासाठी आपल्याला बहाणा शोधायचा आहे. येस. पूजा मॅडम, तुम्ही काही प्रॅक्टिस केली काल दिवसभरात? मी आहे ना काल मी रोज इथे प्रॅक्टिस झाल्यानंतर मी ते गाईला खायला चारा द्यायला जाते ना, तर त्या ज्या चारा देतात ना त्या बाईंना मी जाऊन स्वतः त्यांना थँक्यू बोलले की तुम्ही इकडे बसतात म्हणून आम्हाला सगळ्यांना असा खूप म्हणजे चांगल्या गोष्टी करण्यासाठी कुठे अजून जायला लागत नाही. गाय पण तुम्ही आणून देता, चारा पण तुम्ही ठेवता. आमच्याकडनं ते चांगलं काम होतं तुमच्यामुळे, त्यामुळे तुमचे थँक्यू, आभार मानले मी. तर ती खूप खुश झाली, खूप हसली आणि ती तिचं सगळं स्टोरी सांगायला लागली की एवढं हार्ड होतं. मी आधी इथे बसायची, तिथे बसायची. म्हणजे ती एवढी फ्रँक झाली ना अजून. तिला खूप चांगलं वाटलं आणि तिला थँक्यू बोलून मला खूप आनंद झाला. म्हणलं छोट्या-छोट्या गोष्टी पण आपण कधी किती निग्लेक्ट करतो. तर मला खूप आनंद वाटला. मग आता जो भेटतो ना त्याला मी काहीतरी त्याच्यातले चांगले गुण जे मी शिकते त्याच्याकडनं किंवा ज्या गोष्टीने मला फायदा होतो त्यांच्याकडनं, तर मी प्रत्येकाला जाऊन थँक्यू बोलायचा प्रयत्न करते. आणि काल तर ही खूप चांगली गोष्ट झाली. ती शाबास, खूप खुश शाबास. झाली आणि मी तिच्याहून जास्त मी खुश झाली. फक्त एक आभार मानून तिचे. मी खूप खुश वाव. झाली. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींनी आपल्याला किती छान फिलिंग येऊ शकतं. आपल्याला ते लक्षात येस, येतं की आपण येस. किती खूप फिलिंग खूप चेंज बरं करू वाटतं शकतो आपण मला. स्वतःसाठी. येस, अमेझिंग. तर अशीच प्रॅक्टिस आपण करत राहायची आहे, जेणेकरून एकमेकांना शेअर केलं ना तर प्रत्येकाला कळत जाईल की काय स्वतःमध्ये बदल करायचे, स्वतःमध्ये काय आपल्याला चेंज करता येईल. असे आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीमध्ये कसं आपल्याला शोधता येईल की कुठं ग्रॅटिट्यूड करायचंय. येस, मग छोट्या छोट्या गोष्टी आपल्याकडे आहे. सुनीता मॅडम किचन मध्ये काम करताय तर खूप आजूबाजूला थँक्यू म्हणण्यासाठी गोष्टी है, राइट सुनीता मैडम? आपके पास बहुत सारी चीजें उधर थैंक यू बोलने के लिए आप, है ना? तो बहुत सारी चीजों को आप थैंक यू बोल सकते। मतलब देखो ना, ये प्रॅक्टिस करना पडेगा. ही आपल्याला प्रॅक्टिस करायची. आपल्याकडे पोलपाट आहे, लाटणं आहे. एक दिवस एक गोष्ट मिसिंग झाली की आपल्याला त्याची व्हॅल्यू कळायला लागते. ओके. तर आपल्याला ती समोर जी जी गोष्ट दिसते त्याच्यासाठी जर थँक्यू म्हणायला लागलं तर मी माझी प्रॅक्टिस कशी करते तुम्हाला ते पण थोडक्यात सांगते. येणारे जे चॅप्टर आहे त्याच्यात तुमच्या लक्षात येईल चॅप्टर वाईज कशी प्रॅक्टिस करायची. तसं पूजा मॅडमनी म्हटलं, मी त्या बाईला थँक्यू म्हटले. याच्यानंतर पुढच्या चॅप्टर मध्ये शिकणार आहे की तुम्ही समोरच्या मॅजिक डस्ट कशी करू शकता. मॅजिक डस्टनी त्यांच्यामध्ये स्वतःला चेंज, कारण आपण हे ब्रह्मांड आपल्याला जे देतं ते रिव्हर्स देतच असतं. त्याच्यामुळं आपण जर एखाद्या विषयी चांगलं प्रेयर केली, चांगली भावना केली, फ्रूट घ्यायला गेलो आपण आणि तिथं म्हटलं की चला ह्या व्यक्तीचं चांगलं आज सेल होऊ दे, याची चांगली गाडी रिकामी होऊ दे, याला चांगलं मिळू दे, तर ही प्रार्थनाच झाली ना आपली. जी काही आपण प्रार्थना करणार आहोत ते इतरांसाठी आपल्या डेली रुटीन मध्ये करत जाणार आहे. छोट्या छोट्या आपल्या कामासाठी आपण जातो, भाजीवाला आला, दूधवाला आला, पेपरवाला आला, हे सगळं एनर्जीने भरलेलं ब्रह्मांड आहे आणि आपण सगळे आत्मा एकमेकांना कनेक्ट आहे. सगळी एनर्जी ही जी कनेक्ट असते याची मॅजिक आपल्याला कळायला लागते की दुसऱ्यांची मदत करून करून. जर आपण अश्विन मॅम म्हणतात की छोटा एक दिवा असतो आणि तो जर विजायला आला, तो जर नुसता टिम टिम करतोय, त्याची रोशनी आहे, तर तो दुसऱ्याला कोणाला तरी आधार देऊ शकतो, है ना? त्या दुसऱ्याला कोणाला तरी पेटवू शकतो. त्याच्याच बरोबर त्यालाही त्याची प्रकाश मिळणार आहे, राईट? आपण जर इतरांना ती रोशनी दिली की आपल्यालाही त्याचा लाईट मिळणार आहे. मग पण बुजलेला दिवा नाही देऊ शकत ना कोणाला. बुजलेल्या दिव्याला स्वतःलाच गरज आहे प्रकाशाची. मग इंटरनल जी निगेटिव्हिटी आहे, इंटरनल जी आपल्या मध्ये भरलेली आहे, तर ती आपल्याला क्लीन करायची. जे काही सगळं आतमध्येच आहे, है ना? आता माझे जे मला जे प्रॉब्लेम आहे किंवा मला जे ब्रेकडाऊन आले किंवा जे ब्रेकडाऊन येणार आहे, ते सगळ्यांचा प्रॉब्लेम जो आहे तो माझ्या आतमध्येच आहे. पण जर मी इतरांना दोष देत बसले की नाही याच्यामुळे हे झालं, यांनी त्यावेळेला तसं करायला नव्हतं पाहिजे, त्यांनी त्यावेळेला तसं नाही, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या माझ्या आत आहे, त्याच्यामुळे ती माझी सिच्युएशन तशी झालेली. आलं लक्षात? म्हणजे माझी इंटरनल वर्ल्ड मध्ये ज्या गोष्टी घडणार आहेत त्याच तुमच्या आउटर वर्ल्ड मध्ये घडणार आहे. आणि इंटरनल वर्ल्ड मध्ये मी कधी कधी त्या गोष्टीला निगेटिव्हिटी दिली होती, त्यामुळे ती माझ्यासोबत तशी घडली. आणि मग मला त्या एरियामध्ये माझ्यावर स्वतःवरच काम करायचं. त्या व्यक्तीविषयी मी कधी ग्रेटफुल नसेल राहिले किंवा तिथं मी त्या वेळेस थँकफुल नसेल राहिले. मग आपली पुस्तक काय सांगती, जादू पुस्तक काय सांगते, त्या गोष्टीला जर तुम्ही ग्रेटफुल नसाल, थँक्सफुल नसाल, तुम्हाला देतं युनिव्हर्सल आणि ते तुमच्याकडनं हिरावून पण घेतलं जातं.
आपण आता तुम्ही चॅप्टर काय काय असणार आहे आपण ते बघणार आहोत. आज काय काय चॅप्टर आपले पुढे येणार आहेत आणि कशा कशा प्रकारचा अभ्यास होणार आहे. तर शॉर्ट मध्ये तुम्हाला काय करायचं, उठल्यावर एक छोटीशी तुमची प्रॅक्टिस चालू करायची आहे. आता मी पण स्टार्टिंगला जसं तुम्ही प्रॅक्टिस हळूहळू वाढवताल, एकदम नाही होणार. आपण झोपेतून उठतो ना सकाळी, झोपेतून उठल्या उठल्या मी उठले की स्वतःला जिथं बेडवर आहे तिथंच उठताना हालचाल करता तिथंच आपल्याला बसायचं किंवा झोपेतच आपण म्हणू शकतो, थँक्यू प्रभू, ज्या देवाला मानता तुम्ही त्या देवाचं नाव घ्या की मला आजचा दिवस दाखवलाय, मला पूर्ण तू आज दिवस संधी दिली. आणि मला जर सकाळी तुम्ही किती वाजता उठत असाल, काय तुमची ऍक्टिव्हिटी असेल, तर त्या वेळेला उठवण्यासाठी धन्यवाद. कधी कधी आता बघा भरपूर जणांना या सेशनला यायची इच्छा असेल पण त्यांचं लवकर उठणं होत नसेल आहे ना, त्याच्यासाठी पण धन्यवाद पाहिजे ना. सकाळी उठून त्यावेळेला आवरल्या पण गेलं पाहिजे. मग त्यासाठी जर वेळेत वेळेत आवरून मला त्या वेळेला संधी देतात त्याच्यासाठी धन्यवाद. मग नंतर तुमच्या बेडला धन्यवाद करायचे, तुमच्या उशीला, तुमच्या पिलोला, जे काही तुमच्या आहे, तुमचं फॅन आहे त्याला तुम्ही धन्यवाद. छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या आजूबाजूला दिसत त्याला धन्यवाद. आणि नंतर आपले 5 एलिमेंटचा हळूहळू आपण धन्यवाद चालू करायचं. जसं आपण उठलो की शक्यतो तुमचं डोकं खाली जमिनीवर टेकवायचं आणि थँक्यू धरती माताला द्यायचे. पहिला नमस्कार आपण धरती माता, जे काही तुम्हाला मेटलिस्टिक म्हणजे जे काही भौतिक तुम्हाला पाहिजे, घर, गाडी, बंगला, पैसे, सोनं, हे सगळं धरती माताकडनं येतं. बरोबर आहे. मग धरती माताला जेवढा आपला प्राणायाम, आपण मंदिरात पण जातो इव्हन, तर आपण खाली डोकं टेकवतो म्हणजे धरती मातालाच नमस्कार होतो. मग हे सगळं जर आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला धरती माताचे ग्रॅटिट्यूड करावं लागणार आहे. कारण धरती माताकडनं आपण ऑक्सिजन मिळतं, झाडं आपल्याला धरती माताकडनं आहे, फ्रूट, फळं जे काही आपण खातो ते सगळे आपल्याला एलिमेंट धरती माताकडनं मिळतात. मग आपल्याला धरती माताला थँक्यू म्हणणं गरजेचं आहे. पहिले आपलं डोकं टेकलं पाहिजे धरती माताला. नंतर मग मी जसं पाणी घेते प्यायला, गरम पाणी जे काही तुम्ही घेत असाल तर त्या नंतर मी पाण्याला धन्यवाद देते. त्याच्यामध्ये अफर्मेशन की जलपित्याला धन्यवाद देते की मला आतमध्ये माझ्या शरीरात जाऊन तुम्ही खूप तरचाद करणार आहे, माझ्या शरीरातली घाण जी आहे ती बाहेर जाणार आहे, मी शुद्ध होणार आहे. तर थँक्यू असा ग्लास पकडून मी नंतर पाण्याला धन्यवाद देते. नंतर मी डीप ब्रिदिंग करते, दीर्घ श्वास घेतो ना आपण, तर मॅजिकल इयर घेते. मग त्या मॅजिकल इयरला धन्यवाद देते की वायुदेवतांना धन्यवाद देते की थँक्यू वायुदेवता की मला चांगला श्वास घेता येतो, आतमध्ये माझी प्युरिफाय होती माझी बॉडी. मग नंतर वायुदेवतांना जे आपण मेडिटेशन करतो त्याला धन्यवाद देते. नंतर आपले सूर्यदेवतांना धन्यवाद देते. नंतर ब्रह्मांड, ह्या युनिव्हर्सल कडनं आपल्याला सगळं मिळालेलं आहे, स्पेस, तर ते युनिव्हर्सलला देते. ज्यापर्यंत आपल्याकडली आहे गोष्टी ऑलरेडी मिळालेल्या आहे पासमध्ये, तर ते ग्रॅटिट्यूड रायटिंग करते किंवा हा मला हे आहे, मुलं आहे, सुंदर घर आहे. आई वडिलांचे ग्रॅटिट्यूड डेली 10 लिहायचे. आई वडिलांचे छोट्या छोट्या गोष्टी आठवायच्या की मला ह्या वेळेला माझ्या वडिलांनी डॉल घेऊन दिली होती, मग थँक्यू. ते कसे लिहायचे मी तुम्हाला हळूहळू नंतर सांगाल, पण आता जसे समजता तुम्ही ते ग्रेट फील करायचं आणि हळूहळू तुम्ही आई वडिलांची पण ग्रॅटिट्यूड लिहायला चालू करायचे. ओके, हे करून बघा. 21 दिवसामध्ये तुमचे ज्याच्याशी रिलेशन चांगले नाही ते रिलेशन चांगले होतील. ज्याच्याशी लोक तुम्हाला म्हणजे तुम्हाला स्वतःला वाटेल की चला याला माफ करून टाकू, तुमच्या ज्याच्याविषयी तुमच्या याच्यात राग भरलेला आहे किंवा तुम्हाला असं वाटतंय की नाही ह्याच्यामुळे मला असं झालं, तर ती गोष्ट आपल्याला लेट गो करून टाकायची, सोडून टाकायची. आतमध्ये आपलं क्लिनिंग करायचंय, त्या समोरच्याचं काही असो. आपल्याला आपलं आयुष्य सुधारायचंय ना, आपल्याला आपल्यामध्ये प्रकाश तयार करायचा आहे. मग आपल्याला जास्त विचार नाही करायचा आहे, कारण भगवंतानी आपल्याला इतकं दिलंय की आपल्याला आयुष्य खूप कमी पडेल एवढे ग्रॅटिट्यूड करण्यासाठी. आणि आपण आयुष्यात ठरवलं तरी त्या गोष्टीसाठी तितकी ग्रॅटिट्यूड नाही करू शकत आपण. मग त्यामुळे आपल्याला जे आहे त्याचे पहिले ग्रॅटिट्यूड करणं चालू करायचे. या ब्रह्मांडाला ना कंप्लेंट किंवा तुम्ही ब्रेकडाऊन सांगत बसता, लोकांना पण आवडत नाही ना आपल्याला पण आवडत नाही. बरोबर आहे ना. एकच जर प्रॉब्लेम जर सांगत बसलो आपण तर आवडतं का, नाही आवडत. तर मग देवालाही नसेल आवडत, या ब्रह्मांडाला नाही असं, त्यांना तारीफ आवडते की वाव चांगलं चांगलं नाही का, खूप छान, मला हे छान आहे, ते छान आहे, धन्यवाद. तर सगळ्यात फ्रिक्वेन्सी हाय जी आहे ती धन्यवादची फ्रिक्वेन्सी आहे. ओके, तर आपण आता बघणार आहोत की मॅजिक बुक मध्ये पुढचं आता आपलं कसं कसं राहणार आहे येणाऱ्या दिवसामध्ये. आपण बघितलं सुरुवातीला जादू की म्हणजे विश्वास ठेवायला पाहिजे. जादू स्क्रीन दिसते सगळ्यांना, असं करू शकता. ओके, तर आपण विश्वास ठेवायला पाहिजे अगोदर जादूवर, राईट. विश्वास असला तर आपली जादू आपल्याला कळणार आहे. कारण बिलीव्ह सिस्टीमच नसेल, ज्यांचा विश्वास आहे त्यांना जादू दिसते, ज्यांचा विश्वास नाही त्यांच्या बाजूनी जादू असते आजूबाजूला, पण त्यांना ती हाईड असते. ओके,
नंतर एक महान रहस्य प्रगट होता, म्हणजे तिने सांगितलंय की हे कसं रहस्य आहे आणि ते कशा प्रकारे प्रगट झालंय. मग आपल्या आयुष्यात ही जादू कशी आणता येईल, काय अभ्यास करावा लागणार आहे, आणि हे पुस्तक जे जादूचं आहे ते आपल्या हाती लागलेलं आहे. आणि मग नंतर याच्यामध्ये चॅप्टर आहे. पहिल्या दिवशी काय आहे, काउंट युअर ब्लेसिंग, मराठी हिंदीमध्ये इथं आहे, समजून घ्या फक्त. पहिल्या दिवशी आपली नियामते गिने, म्हणजे आपले काय ग्रॅटिट्यूड, धन्यवाद आपल्याला मोजायचे. दुसरा दिवस राहणार आहे जादुई पत्थर. उद्या तुम्हाला एक छोटासा असा दगड शोधायचा आहे. माझा इथं असेल, दाखवल तुम्हाला उद्या. छोटासा असा दगड शोधायचा, उद्याच्या चॅप्टर मध्ये येईल ते. तिसरा दिवस जो आहे जादुई संबंध, म्हणजे आपल्याला रिलेशनशिप, नवरा असेल, बायको असेल, मुलं असेल, त्यांच्याशी आपल्याला मॅजिकल रिलेशनशिप कसे बनवायचे. चौथा दिवस जादुई स्वास्थ्य आहे ना, अगोदर आपले रिलेशनशिप, नंतर आपलं स्वास्थ्य, नंतर चौथ्या दिवशी तुमचं स्वास्थ्य आहे. पाचव्या दिवशी जादुई धन. तर बघा, रोंडानी आधी आपले नातेसंबंध जर चांगले असले आणि नंतर आपली हेल्थ, कारण नातेसंबंध जर खराब असतील तर ते कुठंतरी आपल्या हेल्थवर परिणाम होतो, आणि हेल्थ चांगली नसेल तर आपलं धनही चांगलं गमवावं लागतं आपल्याला, आहे ना, डॉक्टरकडं. मग पाचव्या दिवशी धन नंतर आलंय. सहाव्या दिवशी जादू की तरह काम करणं, म्हणजे आपल्या दिवसभरात आपल्याला जादूच्या प्रकारे कसं काम करायचं. सातव्या दिवशी नकारात्मक, निगेटिव्हिटी पासून कसं बाहेर राहायचं, त्याचा तुम्हाला चॅप्टर शिकवलेलं. आठव्या दिवशी तुम्हाला जादुई तत्व, म्हणजे तुमचा स्वयंपाक कसा टेस्टी बनवायचा, स्वयंपाकामध्ये ते रोज कसं आणायचंय, तत्व कसं खाण्यापिण्यामध्ये आणायचंय. नववा दिवस तुम्हाला धन का चुंबक, म्हणजे आपल्याला मनी मॅग्नेट कसं बनवायचं हे तुम्हाला आठव्या दिवशी. नववा दिन धन का चुंबक, नववा दिवस. दहाव्या दिवशी हर दिन एक जादुई पल, म्हणजे मॅजिक डस्ट. 11व्या दिवशी जादुई सुबह, मिरॅकल मॉर्निंग कशी जगायची. 12व्या दिवशी जादुई लोक, म्हणजे असे लोक की आपल्या आयुष्यात त्यांनी फरक टाकलेला आहे, काही काही आपले आयुष्य बदलण्यासाठी त्या लोकांनी मदत केली. 13व्या दिवशी असणारे आपली सारी इच्छाओं को हकीकत में बदले, आपले जे स्वप्न आहे ना त्याला आपण रियालिटी मध्ये कसं हे करू शकतो. मेन टर्निंग पॉइंट हा 13व्या दिवशीपासून असणार आहे. सगळ्यांनी लिहून घ्या, 13वा चॅप्टर खूप महत्वाचा आहे. पण केव्हा, हे 12 दिवस जर असे मनापासून जर 12 दिवस केले तर 13वा दिवस तुम्हाला एकदम कळणार आहे. 13व्या दिवशीपासून तुमचे खरे चॅप्टर चालू होतात. 14वा दिवस जो आहे तो आहे, 14वा दिवस आहे अपने दिन जादुई बनाए, म्हणजे पूर्ण दिवस आपला जादुई कसा बनायचा. 15वा दिन जादू से अपने संबंधों के मधुर बनाए. 16वा दिन जादू के स्वास्थ्य के चमत्कार. 17वा दिन मॅजिक चेक, आपल्याला चेक कसा बनवायचा आणि तो चेक आपल्याला अंमलात कसा आणायचा आहे. 18वा दिन जादुई कार्यसूची, म्हणजे आपल्या कामाची सूची, टू डू लिस्ट. 19वा दिन जादुई कदम, फूड स्टेप. 12व्या दिवशी हृदय, हार्ट मॅजिक शिकायचंय. 21व्या दिवशी बेहतरीन परिणाम, मॅनिफेस्टिंग आउटकम कसं लावायचे प्रत्येकाला. नंतर 22व्या दिवशी आपले जे स्वप्न आहे आपल्या समोर ठेवायचे, दिन आपकी नजरों के ठीक सामने. नंतर 13वा दिन जादुई हवा, मॅजिकल एअर. नंतर जादुई छडी बनायचंय आपल्याला. 24वा दिन, 25वा दिन आहे जादुई संकेत, मॅजिक क्ल्यू, ते तुम्हाला सापडायला लागतील. 26वा दिन गलतीय वरदान में, आता आपल्या ज्या चुका झालेल्या आहे त्याच्यात आपल्याला ब्लेसिंग शोधायची आहे. कधी कधी आपण चुका घेऊनच बसतो ना, हे झालं माझ्याकडनं, हे नसतं केलं तर बरं झालं असतं. तर त्याच्यामध्ये पण आपल्याला छान शोधायचंय आणि ते पण आपल्याला ब्लेसिंग मध्ये कन्वर्ट करायचंय. आणि नंतर 27व्या दिवशी जादुई दर्पण, म्हणजे मॅजिकल काय म्हणतात आरसा मराठीमध्ये. 28व्या दिवशी राहणार आहे जादू की यादे याद रखे, दिन जादू का याद रखे. नंतर आपला नंतरचा दिवस जादुई भविष्य. आणि शेवटी तुम्ही प्रस्तावामध्ये जादू कधी खतम होत नसतं, याचे किती तुम्ही वापर केला, म्हणजे किती तुम्ही स्वतःला हे केलं तर हे कधी तुम्हाला संपणार नाही. हे म्हणजे अनलिमिटेड आहे ब्रह्मांडामध्ये. काल तुम्हाला हे असे चॅप्टर राहणार आहे, वेगवेगळ्या चॅप्टर वाईज आपण स्वतःवर काम करणार आहे. त्याच्यासाठी हे काय दिसतंय पिक्चर मध्ये, चित्रामध्ये आपल्याला सगळं दिसतंय ना, जादू, एक मॅजिक दिसतंय, मॅजिकल हे दिसतंय. तर हे सगळं आपल्याला ब्रह्मांडामध्ये ऍक्च्युली सगळी जादू आहे, फक्त आपल्याला ती आपल्यासाठी कशी वापरायची. तर रेडी आहात तुम्ही? येस, चॅट बॉक्स मध्ये यस टाकू शकता. आपण हे बघितलं की जादूवर आपल्याला विश्वास करायचा, आपल्याला जादूवर अगोदर विश्वास करायचा आहे. उद्यापासून आपला फर्स्ट डे चालू होणार आहे, ज्यामध्ये आपण चॅप्टर वाईज शिकणार आहोत की आपल्याला ऍक्च्युअली जादूचं कसं काम करायचं. आणि जेवढे तुम्ही अभ्यास करणार आहे, एक चांगलं बेस्ट, मी फक्त तुम्हाला पुस्तक सांगणार आहे, बाकीचं तुम्हाला तुमच्यावर काम स्वतःच करायचंय. राईट, स्वतः शिल्पकार बनायचंय तुम्हाला.
आपण बघितलंय जादू हे पुस्तक आहेत. आपल्या जीवनामध्ये जादू आपल्याला आयुष्यात जर आणायचं आहे जादू, तर आपल्याला काय करावं लागणार आहे? येस, मग हे झालं काल आपलं. हा, हे पण झालंय काल आपलं. ज्ञान एक खजाना आहे, लेकिन अभ्यास उसकी कुंजी आहे. म्हणजे ज्ञान आपल्याला खजाना जरी भेटला, पण त्याची चावी काय असणार आहे की आपला अभ्यास. मग हे तुमच्याकडे जादूचं पुस्तक आलेलं आहे आणि त्याचे जर तुम्हाला पाहिजे, तर तुम्हाला काय करावं लागणार आहे? अभ्यास. किती जण रेडी आहेत अभ्यास करण्यासाठी स्वतःला? तर लिहा आहे, आजचं सेशन फक्त माझ्या आणि माझ्यासाठी. आज लाईफ फक्त मी माझ्यासाठी चेंज करणार आहे. आणि शक्यतो जे काही काम असेल, डिस्ट्रॅक्शन असेल तुमचं, आज डायरीवर लिहून काढा की मला या सेशनसाठी पूर्णपणे छान मोकळा एकांत वेळ मिळू दे. ब्रह्मांडाला मेसेज टाका, म्हणजे त्याचं तुम्हाला उत्तर येईल आणि तुमचे कामं जे आहे या सेशनच्या अगोदर आवरतील आणि लवकर तुम्ही आवरू शकताल. कारण हे सगळं ब्रह्मांड तुमच्यासाठी रिअरेंज करतो. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण अशा काही गोष्टी होतात की तुमच्यासाठी अरेंज होतात ते शब्द गोष्टी. मग रेडी आहात तुम्ही? यस, चॅट बॉक्स मध्ये यस टाकू शकता. ओके, तर प्राचीन मिथक दंतकथा बताती की जादू करने से पहिले जादुई शब्द कहते. पहिले लोक म्हणायचे ना जादुई शब्द, आब्राकाडाब्रा. आपण लहानपणी आपल्याला खूप आवडायचं. तर काल जसं सांगितलं की आपल्याला बहाणा ढूंढायचा आहे, मोके पे चोका. आणि काही ठिकाणी आपल्याला स्वतःहून बोलता येत नसतं, आपण मेसेजनी जादू पाठवू शकतो, थँक्यू पाठवू शकतो. येस, फोटो सगळ्यांनी आपापला काढून ठेवलाय की काय स्वतःमध्ये बदल होतं. जादुई पुस्तकामध्ये सांगितलंय, हम जब कृतज्ञता व्यक्त करते तो हमें हम नहीं भूलना चाहिए सबसे उच्च प्रशंसा शब्दों को बोलना नहीं बल्कि उनके अनुरूप जीना है. आपल्याला नुसतं बोलून नाही, त्याच्या सोबत जगायचं, हे अमेरिकेच्या राष्ट्रपतीने म्हटलेलं आहे. थोडं पुढे जाऊया आपण. जसं सांगितलं तिने की आपल्याला 28 दिवस याचा अभ्यास करायचा आहे. 28 दिवसानंतर आपले स्वप्न बघायचे आहे, आपले स्वप्न राईट डाऊन करायचे आहे, ते स्वतः डायरीमध्ये लिहायचे आहे. कारण जोपर्यंत आपण लिहित नाही ना, तोपर्यंत कळत नाही युनिव्हर्सला की ह्या गोष्टी आहेत. तसं आपण काल बघितलं, आपल्याला स्वास्थ्यमध्ये, करिअरमध्ये, कामकाज, धन, संबंध, व्यक्तिगत इच्छा आहे आणि भौतिक वस्तू आहे, याच्यावर आपण आपले स्वप्न लिहू शकतो. आणि सुरुवातीला छोटे छोटे स्वप्न केले की आपल्याला पण वाटतं हे पूर्ण होतात. जसे तुम्ही तुमचे करणारे छोटे छोटे, त्यातून तुम्ही हळूहळू मोठे स्वप्न पण बघू शकता. अपनी मुश्किलें गिनकर नियामतों खो देने से बेहतर है यही अपनी नियामतें गिनते. आता आपले प्रॉब्लेम जर आपण मोजत बसलो तर काय होणार आहे? आपले जर प्रॉब्लेम आपण मोजत बसलो तर आपण ते नियामते पण जाणार आहे. मग सारखं सारखं जर रडगा एकच रडणं आपण सांगितलं युनिव्हर्सलला, मेरे पास ये नहीं, मेरे पास ये नहीं, तो आपल्याला जे आहे ना त्याचं काउंटिंग करायची आपल्या लाईफमध्ये. समय गिनती भूल जाएंगे, म्हणजे आपल्याला वाटणार पण नाही की अरे आपण हे करतोय. तर मग आपल्याला सूची लिखने के लिए विचार यहाँ दिए जा रहे. मैं सचमुच खुशनसीब हूँ, मेरे पास क्या है डॅश है क्योंकि. आता आपण जेव्हा लिहितो ना तेव्हा कारण सांगणं गरजेचं आहे ब्रह्मांडाला. बिकॉज इंग्लिश मध्ये लिहू, मराठी आय एम थँक्सफुल फॉर माय मॉम बिकॉज तिने मला हे केलं. म्हणजे प्रत्येक गोष्ट, आय एम थँक्सफुल फॉर माय हाऊस. मराठीमध्ये लिहा, हिंदीमध्ये मैं मेरे घर के लिए धन्यवाद करते. मी माझ्या घरासाठी आभारी आहे. तर का आभारी आहे हे युनिव्हर्सलला सांगणं गरजेचं आहे. कारण मी त्या घरात शांततेने राहू शकते, माझ्याकडे घर आहे राहण्यासाठी, पीसफुल वातावरण आहे. थँक्यू 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 असं तुम्ही म्हणू शकता किंवा लिहू शकता. नंतर असं लिहू शकता, मैं क्या के लिए खुश और कृतज्ञ हूँ क्योंकि. म्हणजे कशासाठी तुम्ही कृतज्ञ आहात? आज तुमची हेल्थ चांगली आहे, मी खुश आहे आणि कृतज्ञ. कारण का मी खुश आहे आणि कृतज्ञ आहे की मी आज खूप हेल्दी आहे, माझी हेल्थ खूप छान आहे, माझी बॉडी खूप ऍक्टिव्ह आहे. थँक्यू. मी काय सचमुच कृतज्ञ आहे कारण मी खरंच मनापासून आभारी आहे की मला नवरा आहे, मुलं आहे. त्याचं कारण लिहायचं आपल्याला, म्हणजे लिहिण्याची पद्धत आपल्याला शोधायची. हे लिहायचं, मी याच्यापासून कृतज्ञ आहे आणि त्याचं कारण त्याच्यानंतर लिहायचं. मग आपल्याला धन्यवाद द्यायचं. अपनी 10 नियामतों की सूची बनाने के बाद हर नियामतें पढ़े और मन में फिर जोर जोर से. एक मिनिट हा, आपण थोडं पुढे आलो. एक मिनिट. हा,
आपण कालपर्यंत हे बघितलं की आपल्या स्वास्थ्य शरीरवर काम करायचं आहे आपल्याला, की जेणेकरून आपल्याला स्वतःचं धन करिअर कसं असणार आहे हे लिहायचंय. ओके. आता याच्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे काय आपल्याला आपल्या करिअर, हेल्थ, कामावर व्यक्तिगत इच्छा आहे, भौतिक इच्छा आहे, याच्यावर काम करायचं. हर श्रेणी में अपनी मनचाही चीजें लिखे. जब आप अपनी मनचाही चीजों के संदर्भ में पूरी तरह से स्पष्ट हो जाते तो आप इस बारे में निश्चित निर्देश कृतज्ञता जादुई शक्ती जीवन में लाते हैं. आता पुढचा जो चॅप्टर आहे हा पहिल्या दिवसाचा चॅप्टर आहे ना, फर्स्ट डे. फर्स्ट डे चॅप्टर जो आहे तो आपला काउंट युअर ब्लेसिंग्स राहणार आहे. आपल्याकडे ऑलरेडी काय काय आहे आता हे चित्र दिसतंय ना आपल्याला, की ऑलरेडी बघा घरामध्ये जर आपण एक कोपरा जरी घेतला तर इथं काय काय दिसतंय, डायरी, पेन, ग्लास, फ्लॉवर पॉट, बाहेर किती छान फ्रेश वातावरण आहे, अजून आजूबाजूच्या गोष्टी, म्हणजे अशा आपल्याला ब्लेसिंग शोधायला भरपूर गोष्टी आहे आपल्या घरामध्ये की जेणेकरून आपल्याला ब्लेसिंग सापडणार. तर हा पहिला जो दिवस आहे काउंट युअर ब्लेसिंग. त्यांनी सांगितलंय की जब आपल्याला जर जब मैंने अपनी नियामतें गिनना शुरू की तो मेरी पूरी जिंदगी बदल गई. तिने सांगितलं की जेव्हा मी नियामते गिनणं सुरू केले, आपल्याकडे जे ऑलरेडी आहे त्याच्यासाठी आपण ग्रेटफुल आहोत, तर ते जर जेव्हा मोजायला चालू केलं तर माझी लाईफ मध्ये चेंज झाला. मग आपल्याला काय करायचंय, आपल्याकडे जे आहे ते आपल्याला स्वतःला शोधायचं की यस माझ्याकडे हे आहे. हा चॅप्टर आपल्याला सुरुवातीपासून उद्या चालू करायचं आहे, कारण आपल्याला सुरुवातीपासून एक चॅप्टर एका दिवसामध्ये संपवलं जाईल. त्यामुळे एका चॅप्टर मध्ये आपल्याला व्यवस्थित कळायला पाहिजे तो चॅप्टर काय राहील आणि त्याचा आपल्याला अभ्यास करायचा. सुरुवातीला आता आपण शिकलो आतापर्यंत मॅजिक काय, किती लोकांचा विश्वास झाला की मॅजिक आहे म्हणून. येस. हा, पहिले आपली बिलीव्ह सिस्टीम झाली पाहिजे की आपल्याला मॅजिक आहे आणि हे माझ्यासाठी मी वापर करू शकते, माझी लाईफ चेंज होणार, असं किती लोकांना वाटतं. येस, व्हेरी गुड. म्हणजे तुम्ही अजून एक स्टेप पुढे आला. असं किती लोकांना वाटतं की मी हे मॅजिक शिकल्यावर मी इतरांची पण मदत करू शकेन, औरों की जिंदगी में भी अच्छा करना चाहती. म्हणजे हे मॅजिक डबल होत असतं आपलं. आपण जेव्हा इतरांना मदत करायला लागतो तेव्हा हे मॅजिक आपल्या याच्यात डबल होत असतं. मग सुरुवातीला तुम्हाला सकाळी उठण्याची आणि सकाळी तुमचे ग्रॅटिट्यूड काउंट करायची आहे. दिवसभरात तर आपण शिकलोय की दिवसभरात आपण चालू करतो, पण रायटिंग मध्ये तुम्ही जेवढं करणार आहे पेन आणि डायरी, तर जेव्हा रायटिंग मध्ये तुम्ही करणार आहे तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की इतक्या सगळ्या गोष्टी आहे वाव मला मिळालेल्या. मग तुम्हाला काय काय मिळालेलं ते तुम्ही लिहिणं चालू करा जेव्हा तुम्हाला निवांत वेळ मिळतो तेव्हा. आणि आपली जी रेकॉर्डिंग असते ती तुम्ही परत परत ऐकत जा. म्हणजे एखादी गोष्ट जर आपल्याला मिस झाली आणि कळालं की अरे ही गोष्ट तर मला कळालीच नाही, ही गोष्ट तर मला कळायला पाहिजे होती. आता किती लोकांना काही असं प्रश्न वगैरे आहे तर तुम्ही इथे विचारू शकता, नेमकं काय करायचंय समजलं किंवा काही याच्यातलं समजलं नाही, कसे कसे चॅप्टर आहे, तर तुमचा काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. यस, एनीवन? राहुल सर, पूजा मॅम, मुस्कान मॅम? सध्या तर काही नाहीये प्रश्न. परत नेक्स्ट लेसन होईल स्टार्ट तेव्हापासून कदाचित काय आलं मला असं वाटलं अडचण तर मी नक्की विचारेन. येस, म्हणजे तुमची क्लिअरिटी इथपर्यंत आहे. उद्या मेन आपला जो आहे चॅप्टर चालू होणार उद्यापासून काउंट युअर ब्लेसिंग. म्हणजे आपल्याला नियमात आपले जे ऑलरेडी वरदान आहे आपल्याला ते मोजणं चालू करायचं. उद्यापासून रोज ही प्रॅक्टिस राहणार आहे. रोज तुम्हाला 10 वरदान तुमचे शोधायचे. अवघड आहे का 30 दिवस शोधणं? 10 10 10 इतकं सोपं आहे की तुम्हाला रोज रोज नवीन नवीन सापडत जाईल की माझ्याकडे हे, माझ्याकडे ते, माझ्याकडे हा शर्ट आहे, माझ्याकडे गळ्यातलं आहे, कानातलं आहे. तुमच्याकडे भरमार तुम्हाला असं वाटेल की माझ्याकडे खजिना आहे म्हणून. आणि तो खजिना तुम्हाला हळूहळू सापडत राहील की माझ्याकडे हे पण आहे, माझ्याकडे ते पण आहे. मग स्वतःला सांगायला तुम्हाला फील होत जाईल दिवसभर की वाव इतक्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहे, इतके छान मी नशीबवान आहे. आणि स्वतःला सारखं सारखं म्हणायचं आहे मी नशीबवान, भाग्यवान, धनवान आहे. काय करायचं, एक अफर्मेशन तयार करायचं दिवसभरात स्वतःला. एक अफर्मेशन तुम्हाला जे आवडतं ते, मी नशीबवान, भाग्यवान, धनवान आहे, स्वतःला म्हणायचं. मिरर प्रॅक्टिस मध्ये पण येणार आहे तुम्ही नंतर ते. मी काल एक आलिया भट्टचं टाकलं होतं ना, आता तिचा एक इंटरव्ह्यू मध्ये तिने सांगितलं हे की ती स्वतः हे प्रॅक्टिस करायची, मिरर प्रॅक्टिस करायची. आता प्रत्येकाला जे आवडतं ना त्याच्यातलं एखादा टॉपिक घेऊन लोक ते करत बसतात. आता विराट कोहलीची जी प्रॅक्टिस आहे तो काय करतो, जास्तीत जास्त तो स्क्रिप्टिंग करतो. स्क्रिप्टिंग आणि व्हिज्युअलायझेशन करतो. किती लोकांनी ऐकलेलं आहे विराट कोहलीचा इंटरव्ह्यू?
त्यांनी सेंचुरी कंप्लीट केली असं तो व्हिज्युअलाइज करत असतो बऱ्याच वेळेस. जर तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन ज्याच्यामध्ये ऐकलं असेल की विराट कोहली किंवा अक्षय कुमार ही वेगवेगळी प्रत्येकाची वेगवेगळी ट्रिक आहे. मग तुम्ही तुमचं एक पॅटर्न ठरवू शकता. जसं आपल्याला एका याच्यामध्ये येत असतं. आता माझं मी पर्सनल अनुभव सांगते. म्हणजे आपल्याला एखाद्या वेळेस वाटलं ना की चला काहीतरी, कधी कधी होतं अचानक तुमचं वातावरण डिस्टर्ब झालं ना, अचानक तुम्ही एखादा प्रोग्राम ठरवला आणि काहीतरी ब्रेकडाऊन येतं. होतं असं अचानकच काहीतरी नाही का आपला कुठे मूड आहे जायचा वगैरे, त्यावेळेस काहीतरी झालं किंवा कुरकुर झाली, काही काही झालं, मग आपला तेव्हा एनर्जी आपली डाऊनफॉल होती. मग तशा वेळेस तुम्ही एक छोटासा सेंटेन्स बनवू शकता. आता आमच्या ग्रुपमध्ये बरेच जण राईट डाऊन करून ठेवतात. म्हणजे जसं हातावर आय एम ग्लॅड किंवा ऑल इज वेल, एखादा आपल्याला याच्यावर आपल्या कलाईवर किंवा इथं नाही का दिसेल अशा ठिकाणी एखादं करून ठेवतं. म्हणजे ते बघितलं की आपल्या लक्षात येतं अरे आपल्याला हे व्हायचंय. तसं मी इथं लिहून ठेवत असते आय एम ग्लॅड. आता जर एखादं सिच्युएशन आली तिथं ब्रेकडाऊन आला. आता संडेला आम्हाला असं जायचं होतं बाहेर डिनरला सगळे वगैरे, आणि छोटासा एक ब्रेकडाऊन आला. कधी होतं ना असं कोणाचा मूड खराब होतो किंवा असं होतं मुलांचं काहीतरी होऊन जातं. मग त्यावेळेस तर आपल्या सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणेच मिळण्यासाठी पुढे, किंवा हॉटेल चांगलं पाहिजे, तिथं सगळ्या गोष्टी आपल्याला मिळायला पाहिजे, मेनू चांगले पाहिजे, तर मग त्यासाठी एक आपण स्वतःची व्हायब्रेशन हाय करावं लागते. मग त्यासाठी आधीच थँक्यू करायचं त्या सगळ्या गोष्टीला पुढे मिळणार आहे. तर मग त्या दिवशी मी स्वतःलाच आय एम ग्लॅड थँक्यू, आय एम ग्लॅड थँक्यू, गाडीसाठी थँक्यू जातोय, हॉटेलसाठी, वेटरसाठी. तर सगळ्या गोष्टी इतक्या छान तुमच्या समोर येताना तुम्हालाही कळत नाही की मॅजिक कसं होतं. म्हणजे जी परिस्थिती आहे ती परिस्थिती एकदम चेंज होऊन हाय एनर्जी मध्ये आणि हॅपीनेस मध्ये कन्वर्ट होती. मग जर तुमच्या याच्यामध्ये अशी सिच्युएशन आली तर एक वाक्य बनवायचं. ऑल इज वेल बनवू शकता तुम्ही, आय एम हॅपी बनवू शकता, स्वतःचं नाव ते चेंज करू शकता. आमच्या ग्रुपवर सगळ्या लोकांनी वेगवेगळं नाव, पूजा मॅडमचं नाव आहे तर मिलेनियर पूजा, बेस्ट पूजा, हॅपीनेस पूजा, असं काहीतरी स्वतःला पुढे देऊ शकता तुम्ही. म्हणजे ते बघून पण तुम्हाला ट्रिगर होत राहील है ना. आज तुम्हाला स्वतःचं तुम्ही झूमवर नाव पण चेंज करू शकता. मिलेनियर, ब्लेसफुल किंवा थँक्सफुल पूजा, मुस्कान, त्याच्या अगोदर तुम्ही काहीतरी टाकू शकता स्वतःला. म्हणजे ते तुमच्या नावाच्या अगोदर हे झालं की तुम्हाला क्लिक होत जाईल की अरे मी हे आहे म्हणून. हा एक बदल आहे. नंतर तुमच्या दिवसभरामध्ये जेव्हा जेव्हा पाणी पिता, तुम्ही पाणी घेतात तेव्हा त्याला जस्ट तुम्ही छोटंसं अफर्मेशन देऊन म्हणू शकता थँक्यू जल पिता. त्या पाण्यामध्ये एनर्जी सेपरेट त्याच्यावर आपला चॅप्टर येणारच आहे. पण छोट्या छोट्या सवयी आधी लावून घ्यायच्या तुम्हाला पाणी पितानी. आणि कधी पण आपला चिडलो, मूड खराब झाला की लगेच पाणी प्यायचं नाही. त्यावेळेस काउंट डाऊन व्हायचंय. किंवा एखाद्याला पाणी सांगतो आपण, त्याला राग येतो पाणी सांगितलं तर हा घ्या, त्यावेळेला पण पाणी प्यायचं नाही लगेच. त्यावेळेस थोडंसं कूल डाऊन व्हायचंय आणि रिलॅक्स व्हायचंय. मग थँक्यू आपल्याला स्वतःला करायचंय आणि मग तुम्ही पाणी प्यायचंय. म्हणजे तुमची एनर्जी त्यावेळेस हाय लेवलची असली पाहिजे. मग सगळा खेळ जो आहे तुमच्या एनर्जीचा आहे. किती लोक रेडी आहेत आपली एनर्जी बूस्ट करण्यासाठी, स्वतःवर काम करण्यासाठी. मग आतली निगेटिव्हिटी जी आहे, आतली नंतर, आणि आता आपण जेव्हा पण एकमेकांना शेअरिंग करणार ब्रेकडाऊन, कोणी डिटेल एक इन्फॉर्मेशन सांगायची नाही. म्हणजे माझं हे झालं होतं, याच्याशी ते झालं, फक्त हेल्थ मध्ये ब्रेकडाऊन होतं, वेल्थ करा. आपल्याला दुखडं ऐकायचंच नाही, कोणाचं सांगायचं पण नाही. रेडी कळालं. जास्त दुखडं ऐकायचं नाही, सांगायचं. तो आपल्या दिवसभर आपल्या कुठंतरी सबकॉन्शियस मध्ये हे होतो. आणि मी परवा असंच एक हे ऐकलं, आमचा कॉल होता त्याच्यामध्ये एक जणांनी ऐकलं की मला ही स्वप्न ड्रीम लिहिणं चालू होतं. त्यांनी लिहिलं की मला सेकंड हँड ही गाडी मिळाल्याबद्दल. मग आपण आधीच असा मेसेज का द्यायचा की आपण कॅपेबलच नाही न्यू गाडीच्या, सेकंड हँड गाडी. मग तुम्ही असे काहीतरी लिहायचे आहे स्वप्न की ते तुम्ही कॅपेबल आहात ना, तुम्ही करू शकता. ते युनिव्हर्सल बघून घेईल त्याला काय करायचं ते. आपण अगोदर ठरवायचं का जे पाहिजे, पाहतोय स्वप्न ते मोठे मोठे पाहिजे. मग याच्यानंतर काय करायचं, आपण एकमेकांना जेव्हा शेअरिंग सांगू, आता जे जे तुम्हाला अनुभव येत जातील ते छोटे छोटे शेअरिंग करा. एक्सपिरियन्स सांगायला लागा लोकांना. मग तुम्हाला कळतील, लोकांना कळ अरे हे मॅजिक इथं पण काम करतं, हे मॅजिक इथं पण. मी असे रिझल्ट बघितलेले आता ह्या 6 महिन्यामध्ये. ज्यांचे कॅन्सर होतं त्यांना ते लोक छान झाले. ज्यांना काहीच पैशाची खूप प्रॉब्लेम होते, एक मॅडम आहे संदीप, त्यांना 80 लाखात ती प्रॉपर्टी विकत होती त्या. आणि त्यांनी ग्रॅटिट्यूड चालू केले धरती माताचे रोज, तर ती प्रॉपर्टी त्यांची 2 करोड मध्ये गेली. म्हणजे तुम्ही छोटा छोटा जरी त्याच्यात बघितलं, छोटे छोटे मॅजिकचे हे केलं की तुम्ही विचार नाही करू शकत तेवढं तुमच्याकडे त्या गोष्टी येणार आहे. मग त्याच्यामुळे आपली बिलीफ सिस्टीम छान राहिली पाहिजे हाय फ्रिक्वेन्सी मध्ये. मी फ्रिक्वेन्सी चार्ट पण तुम्हाला ग्रुपवर पाठवेल की फ्रिक्वेन्सी चार्ट कसा आहे. आता सध्या आपल्याला फक्त आहे ना
जे लोक मायनस मध्ये असेल, असं वाटतं किती लोकांना मायनस म्हणजे काय की एकदम त्याच्या खालची हे की नाही का खूपच डाऊन, आणि काही लोक न्यूट्रल मध्ये असतील, म्हणजे निगेटिव्ह पण नाही पॉझिटिव्ह पण नाही. मग सुरुवातीला आपण मायनस मधून न्यूट्रल मध्ये आलं पाहिजे. न्यूट्रल मधून आपल्याला थोडस वरती पॉझिटिव्ह मध्ये, पॉझिटिव्हचे वरती अजून स्टेट आहे त्याच्यामध्ये हळूहळू जायचं आपल्याला. रेडी आहात तुम्ही? आता सध्या बरेच जण न्यूट्रल मध्ये असणार आहे, ना पॉझिटिव्ह ना निगेटिव्ह, दिवसभर कधी अप अँड डाऊन असं होतं तसं होतं. मग आता स्वतःवर कोण लक्ष देणार दिवसभर कसं ट्रिगर करणार आहे की एक तर आपल्या दिवसभर तुम्ही पोळ्या करताय, स्वयंपाक करताय, सुनीता मॅम आप अभी खाना बना रहे हो,